Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. शिवसेनेमध्ये नवीन बंड झालेला आहे आणि परत एकदा शिवसेनेची केस ही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेली आहे. पण यावेळेला परत एकदा कायद्याचा नव्यानं केस पडतोय. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, सुनावणी दरम्यान काय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं युक्तिवाद केले जात आहेत आणि ह्या वेळेला जसं 2022 मध्ये अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या तसा पवित्रा न घेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं यावेळेला नवीन आक्षेप जे आहेत ते कोर्टामध्ये घेतले जात आहेत. त्याची नेमकी कायद्याची बाजू काय आहे ही आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. थोडक्यात पार्श्वभूमी समजून घ्यायची झाली तर जून महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एकूण 9 पैकी 6 खासदारांनी बंड केलं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ते गेले. आता याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं मर्जर म्हणून संबोधलं जात आहे, कारण की लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा त्याला जुलै महिन्यामध्ये मंजुरी दिलेली आहे किंवा मान्यता दिलेली आहे. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मात्र याच्याबद्दलचं वेगळं मत आहे आणि ते हेच मत घेऊन किंवा याबद्दलचेच आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले. जुलै महिन्यामध्ये त्याबद्दलची पहिली सुनावणी झाली, ज्याच्यामध्ये अगदी बेसिक काय म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बेसिक प्रक्रिया जर कोर्टातली पाहिली तर जे याचिकाकर्ते असतात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं, पण त्याचसोबत ज्यांच्यावर त्यांचे आक्षेप असतात त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं जातं. आणि म्हणूनच लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर जो आक्षेप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे ती गोष्ट लक्षात घेता लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडनं सुद्धा उत्तर मागवण्यात आलं. त्यानंतर परत एकदा आजच एक सुनावणी झालेली आहे आणि त्यावेळेला 2 गोष्टी समोर आलेल्या आहेत. एक तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एक नवीन आक्षेप आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे की लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडनं कुठलंही उत्तर नोटिसीला देण्यात आलेलं नाहीये किंवा त्यांचा वकील सुद्धा उपस्थित नव्हता कोर्टामध्ये आणि म्हणून परत एकदा ही सुनावणी थोडी पुढे गेलेली आहे. पण या दरम्यान कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोर्टात त्यांची बाजू मांडतायत त्यांनी मात्र एक नवीन मुद्दा मांडलेला आहे आणि तो असा. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादात म्हणण्यात आलेला आहे, स्पीकर हॅज नो पॉवर टू पास एनी ऑर्डर अप्रूव्हिंग द मर्जर वेन देअर इज नो डिस्क्वालिफिकेशन पिटिशन. त्यांनी ह्याच्यामध्ये दाखला देताना 10वं शेड्यूल म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भातलं जे पक्षांतर बंदी कायद्यातला पॅराग्राफ 4 जो आहे त्याचा इथे दाखला दिलेला आहे. किचकट वाटेल, थोडक्यात किंवा अगदी सोप्या भाषेत समजून सांगते. सो बेसिकली इथे कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे की जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांच्याकडे कुठल्याही पद्धतीने आत्ताच्या घडीला या 6 खासदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिकाच नसल्यामुळे ते हे ठरवूच शकत नाहीत की या खासदारांचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीनीकरण झालेलं आहे की नाही. हे त्यांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सांगणं आहे. आता हे का सांगणं आहे तर याचं उत्तर काहीसं जे महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल लागलेला होता किंवा जे 10वं शेड्यूल आहे याच्यात दडलेलं आहे. सो बेसिकली 10वं शेड्यूल म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतर बंदी कायदा त्याचा पॅराग्राफ 4 काय सांगतो थोडक्यात सांगायचं झालं तर की एखाद्या पक्षाचं दुसऱ्या पक्षामध्ये विलीनीकरण झालंय असं जर मानायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काही निकष आहेत, जे की मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातलं 2/3 बहुमत म्हणजे आमदार खासदारांचं 2/3 बहुमत हे दोघांनीही जर ठरवलं असेल की आपल्याला विलीनीकरण करायचं असेल तरच ते विलीनीकरण होतं. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं इथे असं म्हणणं आहे की इथे तर मूळ राजकीय पक्षाने कुठली भूमिकाच अशी घेतलेली नाहीये की आम्हाला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मर्ज व्हायचे. ही भूमिकाच नाहीये. ही भूमिका कोणाची आहे तर त्या फक्त 2/3 खासदारांची. मग एक बाजू जरी 2/3 खासदारांची त्याला तयार असली तरी सुद्धा मूळ राजकीय पक्ष या विलीनीकरणासाठी तयार नाही. त्यामुळे तो निकषच जर पूर्ण होत नसेल तर त्याला विलीनीकरण मानायचं कसं आणि ते सुद्धा हा सगळा जो विषय आहे हा लोकसभा अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रात येतच नाही, कारण की पॅराग्राफ 4 नुसार किंवा त्यांचं असं बेसिकली म्हणणं आहे की त्यांच्यासमोर लोकसभा अध्यक्षांसमोर डिस्क्वालिफिकेशनची पिटिशनच गेलेली नाहीये. जर त्यांच्यासमोर कुठल्याही पद्धतीने अपात्रतेच्या संदर्भातली याचिका गेलेली नाहीये तर लोकसभा अध्यक्ष या संदर्भातला निर्णय कसा काय घेऊ शकतात, कारण मग तो विषय हा राजकीय पक्षासंदर्भातला येतो आणि राजकीय पक्षासंदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार हे लोकसभा अध्यक्षांकडे नाहीत. अशा पद्धतीने हे आर्ग्युमेंट जे आहे हे कोर्टासमोर आता ठेवण्यात आलेलं आहे. आता बघायला हवं की याच्याबद्दल कोर्ट नेमकी काय भूमिका घेतं, कारण की या संदर्भात अजून तरी कोर्टाकडनं कुठलाही इंटरिम रिलीफ किंवा ऑर्डर ही आलेली नाहीये. त्यामुळे ह्या आर्ग्युमेंटवर कोर्ट पुढे काय म्हणेल हे बघायला हवं. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा मात्र आक्षेप आहे की लोकसभा अध्यक्षांकडे हे अधिकार क्षेत्र नाही आणि त्याही पलीकडे जाऊन जेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला म्हणजेच त्यांनी या 6 खासदारांना जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीनीकरण झाल्यासंदर्भातली जी मंजुरी दिली किंवा मान्यता जी दिली त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं साधं म्हणणं सुद्धा त्यांनी ऐकून घेतलं नाही. हाही आक्षेप त्यांचा लोकसभा अध्यक्षांवर आहे. आता
याच्याबद्दल लोकसभा अध्यक्षांकडनं काय उत्तर येतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल, कारण तरच आपल्याला तीही बाजू समजू शकेल किंवा त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्या कायद्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार तो निर्णय घेतलेला आहे, या सगळ्या गोष्टी समजू शकतील. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा याबद्दलचे आर्ग्युमेंट्स होतील, पण त्यासाठी आपल्याला पुढच्या सुनावणीसाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण सध्या तरी कायद्यातला त्यांनी हा मुद्दा समोर आणलेला आहे, कारण की जर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स नाहीयेत तर ते या सगळ्याबद्दल निर्णय घेऊच शकत नाहीत असं त्यांचं मत आहे. आता यात तुम्हाला कदाचित प्रश्न पडलेला असू शकतो की जसं आमदारांनी बंड केलेलं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लगेचच आमदार अपात्रतेसंदर्भातल्या याचिका करण्यात आल्या. मग आता खासदारांसंदर्भातली ही गोष्ट का करण्यात आलेली नाहीये हा प्रश्न कदाचित पडू शकतो. आता त्याचं उत्तर सुद्धा अजून काही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कोर्टामध्ये देण्यात आलेलं नाहीये किंवा तसा प्रश्न उपस्थित झालेला नाहीये. पण एक ढोबळ मनानं अर्थ काढायचा झाला तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की ज्यावेळेला आमदारांच्या विरोधामध्ये सुद्धा अपात्रतेची याचिका ही झालेली होती त्यावेळेला कोर्टाचं म्हणणं होतं की याच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे आहेत, खासदारांच्या बाबतीत अर्थात ते लोकसभा अध्यक्षांकडे आहेत. आणि त्याला किती वेळ लागतो हे सुद्धा आपण महाराष्ट्राच्या केसमध्ये पाहिलेलं आहे, कारण याचिका 2022 मध्ये विधानसभा अध्यक्षांसमोर गेलेल्या होत्या, ज्याचा निकाल परत एकदा कोर्टाकडे 10 वेळा पाठपुरावा करून 2024 मध्ये लागला. त्यामुळे हे किती वेळखाऊ आहे याबद्दल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुरेशी कल्पना आहेच आणि म्हणून कदाचित यावेळेला त्यांनी अपात्रतेची याचिका दाखल केलेल्या नसू शकतात. याबद्दल अजून त्यांनी कुठली याबद्दलची ठोस माहिती दिलेली नाहीये, पण हा एक त्यामागचा अर्थ असू शकतो. म्हणूनच यावेळेला त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्याच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेला आहे की आम्ही तर कुठलीच याचिका दाखल केलेली नव्हती, पण मग 6 खासदार तुमच्याकडे येत आहेत आणि सांगतायत की आम्ही त्या पक्षामध्ये मर्ज होतोय, तर मर्जरचा तर निर्णय असा होतच नाही. मर्जर जर व्हायचं असेल तर त्यातले 2च निकष आहेत, राजकीय पक्षाची मान्यता आणि विधिमंडळ पक्षातल्या 2/3 सदस्यांची मान्यता. त्यातले फक्त 2/3 सदस्य तयार आहेत, मूळ राजकीय पक्ष तयार नाही. त्यामुळे तुम्ही ते नियमात बसत नसताना सुद्धा त्या मर्जरला मान्यता देताय, जे बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य आहे असा दावा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. कोर्ट यावर काय म्हणतं हे आपल्याला बघायला हवं. पण यासोबतच एक दुसरा मुद्दा जो फक्त माहिती खातर तुम्हाला द्यायचा झाला तर अशा अर्थाने की सपोज उद्या आता आपल्याला कल्पनाच आहे की अधिवेशन अजूनही सुरू आहे आणि येत्या काळामध्ये कदाचित डिलिमिटेशन सारखं एक महत्त्वाचं विधेयक सुद्धा हे संसदेमध्ये मांडलं जाईल. लोकसभेमध्ये हे सगळे खासदार जे आहेत ते या सगळ्या संदर्भामध्ये सहभाग घेतील आणि वोट करतील, तर ह्या सगळ्या गोष्टी मग व्हॅलिड ठरणार की नाही, कारण की आता परत एकदा प्रकरण न्यायप्रविष्ट आहे खासदारांच्या विरोधातलं. तर यामध्ये महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा जो निकाल आहे तो असं सांगतो, an MLA has the right to participate in the proceedings of the House regardless of the pendency of any petitions for their disqualification. आता याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे, हे अर्थात इथे तंतोतंत आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडलेल्या खासदारांना लागू होत नाही, कारण की इथे डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स या दाखल झालेल्या नाहीयेत. पण तरी सुद्धा माहिती खातर सांगायचं झालं तर बेसिकली ह्या खासदारांनी ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत तरी सुद्धा जे संसदेमध्ये कामकाज सुरू आहे अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यापासून, सभागृहामध्ये कुठल्याही कामकाजामध्ये सहभाग घेण्यापासून, मग ते त्यांना कुठलं निवेदन ठेवायचं असेल, त्यांना भाषण करायचं असेल, त्यांना उद्या एका विधेयकासाठी मतदान करायचं असेल तरी सुद्धा त्यांना थांबवलं जाऊ शकत नाही, जरीही त्यांच्या विरोधामध्ये आमदार किंवा खासदार अपात्रतेच्या याचिका या सुरू असल्या किंवा ती सुनावणी सुरू असली तरी सुद्धा. कोर्टच पुढे असं सांगतंय की उद्या जाऊन जर हे विशिष्ट आमदार किंवा खासदार अपात्र ठरले तरी सुद्धा त्यांनी आधीच्या कामकाजामध्ये जो सहभाग घेतलेला असतो किंवा त्यांनी एखाद्या विधेयकासाठी जरी मतदान केलेलं असेल तर ते मतदान सुद्धा रद्दबातल हे ठरत नाही असं सुद्धा कोर्टाने सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे हायपोथेटिकली मी परत एकदा सांगते की जून महिन्यामध्ये खासदारांनी बंड केलं, जरी सुद्धा या खासदारांच्या विरोधामध्ये उद्या जाऊन डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स दाखल झाल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं, तरी सुद्धा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुद्धा हे खासदार जे संसदेतलं कामकाज सुरू आहे त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात, ते उद्या जाऊन मतदान सुद्धा विधेयकांसाठी करू शकतात आणि भविष्यात जरी हे खासदार अपात्र ठरले तरी सुद्धा त्यांनी आधी विधेयकांसाठी केलेलं मतदान हे रद्द ठरत नाही असं महाराष्ट्र सत्ता संघर्षामध्ये घटनापीठाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यात स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणूनच आत्ताच्या घडीला डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स या दाखल करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कुठल्याही पद्धतीने फायदा झाला नसता, हे असं या आत्तापर्यंतच्या कायद्याचं सगळं जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे कोर्टापासून ते वेगवेगळ्या तज्ज्ञांपर्यंत, तर त्याच्यातनं ही गोष्ट स्पष्ट होते. आणि म्हणून यावेळेला लोकसभा अध्यक्षांनी जो मर्जर संदर्भातला निर्णय घेतलेला आहे त्याला जी मान्यता दिलेली आहे त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि तो घेऊन ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत. आता याच्यामध्ये लोकसभा अध्यक्ष काय उत्तर देतात, शिंदेची शिवसेना काय युक्तिवाद करते
कोर्ट त्यावर नेमकं काय म्हणतं, कोर्ट या खासदारांना पुढे जाऊन मतदानासाठी किंवा त्यांच्यावर कुठलीही बंधनं आणतं का, मर्यादा आणतं का, या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळात समजतील ज्यावेळेला कोर्टात याबद्दलची सुनावणी होईल. आणि अर्थात या सगळ्या सुनावणी संदर्भातले लाईव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण एक नवीन केस परत एकदा तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे कायद्यातले अनेक बारकावे आहेत जे तुमच्यासमोर सोप्या भाषेत समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तरी सुद्धा जर तुम्हाला यामध्ये काही गोष्टी क्लिष्ट वाटल्या असतील, समजल्या नसतील तर कॉमेंट बॉक्समध्ये ते नक्की विचारा. मी त्याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलून. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मुंबईतक.in आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.